बसलेलं झाडावर. एवढ्यामध्ये सकाळचा सूर्योदय होऊ लागला. सूर्यानं आपले किरण फैलवलेले आहेत. मारुतीराय म्हणजे आता उजळले. आता काय करतात, ह्या जरासं तोंड धुवायला, दात घासायला वगैरे वगैरे पाडतात. मग सीतेसंग संवाद. वेद पाठक वेदाध्यायनी राजद्वारी मंगळ ध्वनी करीती गो. वेद पाठक वेदाध्ययनी राजद्वारी मंगळ ध्वनी ललित गंधर्व गायनी जय जय ध्वनी वेदद्वारी. सकाळचा काकडा चालू झाला महाराज, हे का नाही? हा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, सरली निद्रेची वेळा. काय किती गोड सूर असता तो. याच्यामुळेच काकडा आहे सकाळी. आणि काकड्याच्या दिवसात आपण म्हणतो मी झालो काकडा, कुठे करू काकडा. काय काकडा करणार आहे आपल्याला, हे का नाही? किती स्वर गोड आहेत. देवाला जागा करतात. देव जागा नाही झाला तर रुक्मिणीला सांगतात हालोनी जागे करा. काय काकडा आहे महाराज. त्याप्रमाणे चौकार मंगळध्वनी चालू झालेलं आहे. नारद गायन करू लागले. काय झालं? नेसली प्रिया काळी माबुंती सांडोनी पितांबर देवती येवी अंधार त्या जुनी सती देग बसती पती पित प्रभा. आता नाथ महाराजांनी वेगळ्या रूपाचा दृष्टांत दिलाय, हे का नाही? काय पितांबर नको म्हणतात, पिवळं नको म्हणतात कोणी. आणि काय नसतं तो काळ काळीमा. आता मी एक दिवशी मी जिंतूरला चाललो आणि आमच्या गृह मात्र सांगितलं एक काळ म्हणलं पीस घेऊन या. काळ काळ नाही आवडत बरं का, का नाही? का अरे काळ आम्हाला आवडत नाही म्हणून तर आम्ही सफेद कपडे घालतो. काळीमा डाग लागला नाही पाहिजे माणसाला. पितांबर या ठिकाणी तुच्छ वाटतो. त्याप्रमाणे अंधकार होता त्याने पितांबर टाकून दिला, म्हणजे जी उजळ होता तो सोडून दिला आणि गडद अंधार या ठिकाणी पडू लागलेला होता. एवढ्यामध्ये काय घडलं? झाली सूर्योदय प्राप्ती व्यवहार परती जगती ईशाचे लीन होती सुख संभूती दिवाचरा. दिवस निघाला की या चालू झाली. हा, आता 8चा टाइम दिला होता विठ्ठल महाराजांनी. 8 वाजता या तुम्हाला पैसे देतो म्हणून. मग ये व्यवहार चालू झाला दिवस निघाल्यावर. पण रात्रीमध्ये व्यवहार काही. मग रात्रीमध्ये देवाचं नाम चिंतन करायला काय हरकत आहे का काही? मग एवढ्यामध्ये उजाडलं व्यवहार लोकांचे जनतेचे चालू झाले. हनुमंताचे निज चित्ती एकांती भेटा सीतासती अतिशीघ्र हवी राती पुरशांतरवती. मारुतीच्या मनामध्ये एकच आस होती, कधी कधी सूर्यास्त होईल, कधी रात्र होईल आणि अंधारात मी कधी भक्तीला पाहिल. म्हणजे रात्रीची भक्ती देवाला पावनी महाराज. आता आपण भजन रात्री पंचपदी करतो. केव्हा करतो? विठ्ठल महाराज जनार्दन महाराज कधी करतो? रात्रीच्या टायमाला जेवण होऊन गेल्याच्या नंतर. कारण हीच चोर भक्ती, तीच देवाला आवडती रात्रीच्या समयामध्ये झालेली. कारण रात्रीमध्ये व्यवहार सगळे बंद असतात. डोळ्याने काही पाहायची गरज नाही. म्हणजे माणसाचं मन एकाग्र असत. म्हणून रात्रीची वाट मारुतीला बघतात. आयसे हनुमंते धरिता चित्ती श्रीराम कार्याचे निज स्वार्थी कपिस भेटावया सीता सती केला ते बसती अस्तमाना. माझी आवडीची आवड होती मारुतीला. अंधार कधी परत एवढ्यामध्ये रामाच्या वंशाचे सूर्यवंश आहे म्हणून गबसती. सूर्य अस्तमानाच्या टायमाला गेला, रात्र होऊ लागले, मारुतीला आनंद होऊ लागला. जैसे श्याम सुंदर बाई लेली मोतियाची जाई पैशा नक्षत्राच्या नभो मंडळी स्वर. नाथ महाराज मध्ये एखाद्या सावळ्या रंगाची मुलगी असावं आणि तिने मोत्याची काय घालावं, दागिने घालावं. हा, हे जीव घेऊ दागिने नाही. खरा दागिना कोणता आहे? मोत्याची जाळी.
आणि एक दाणी बोरमाळ खारच्या बोराची आंबट बोराची हे जीव गेले नाही का नाही. बस स्टँडवर कवा गळा कापला तर सांगता येत नाही नरट महाराज आहे का नाही. अशी हे दागिने डुप्लिकेट आहे. हे घडवलेले सोनारांनी मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं खटपट करून घडवलेत ना. मग इथं भक्ती राहील का नाही. मोत्याची जाळी लावावं, सावळ्या रंगाची मुलगी असावं. मग सावळी तर कोणाला आवडतच नाही. आवडती का कोणाला जरी हा सज्जन महाराज म्हणजे चला महाराज मुलगी बघायची. आम्ही काळी सावळी बघितली होती. येणं सांगितलं मुरली महाराज नाही पसंत नाही मुलगी. म्हणलं का नाही ना म्हणलं ती काळी सावळी आहे. सावळे प्रब्रह्म आवडया देवाला सावळे रूप आवडलं मग आपल्याला का मुलगी आवडू नये. पण याचे फायदा आहे महाराज. सावळ्या कलरच्या मुलीला काम सांगायची गरज नाही. ती जीवावर येईन तितकं काम करते. सासरवा सैन करते. हा ती म्हणते मला बऱ्याच जणांना नापास केलं कसं तरी यानं पसंत केलं आणि इथं जर शहाणपणा करू तर मला टाकून देतील. आणि गोरी मती या पाय गपचे बस मी जे खाय म्हणून ते खायचं. शिळी खायची, पाती खायची, ठेसा खायचा आणि गपचूप खावा लागतं. मग गोरी पाहिजे का सावळी. हा इतर रामायण सांगते सावळ्या रंगाची पाहिजे. बोला भेटावया सीता स्वामीने रात्री नहेती सुख जननी जानकी संवाद पाहना पाजुनी समाधानी बैसरी समाधान चित्ताने बसले महाराज. काहीच मन भय शंका दुराविला मान काहीच मनामध्ये राहिलं नाही. आता भेट होणारे किती किती आनंद असेल किती गोडी असेल त्याच्यामध्ये किती वाट पाहावी लागले. याच समयाची वाट पाहू समयाशी सादर व्हावे. समय पाहू लागले आणि ते समय आला आता आनंद झाला. नक्षत्रासारख्या चांदण्या भाऊ चालून होत्या महाराज. बोला रात्री नभते महाकाळी येऊन हनुमंता जळली भेटोन जनक बाई करील होळी लंकेची. अवधी रात्र नव्हती काय तिथं आता मारुत्राच्या समोर आणि काळाने समजा आता सीते सगळं संवाद करा. आणि मग कशाला जाळायचं कशाला लंकेला जाळायचं. कोणती ते गावाची लंका नाही या लंकेला जाळावं लागतं. हा त्या बाजून हा मला बंगेशभर काय मशानभूमीतली बांधून आज येते पाय देऊ देऊ आवडीचे सुतुळी का ती उठून पळत का विठ्ठल महाराज. पाय देऊ देऊ आवडीतेच का नाही. हा बांधून आज येते काळा हाती आपण बांधतो त्याला आणि लगेच एक जणाच्या हातामध्ये केंबा दिलेला असतो. एकदा डिझेल टाकायला असतं कोणी साखर टाकायला असतं आणि फुकवून देते त्या लंकेला. ही लिंग दे लंका आहे महाराज. हिला शेवटी जाळल्या जातं हे का नाही. म्हणून कोण जाळीला मारुतीची शेपूट शेपटीला काय असतो गोंडा असतो. मग त्या लाकडाला सुतळीचा काय करतात गोंडाच करतात नाही का नाही. म्हणून मारुतीला काळ सांगू लागला आता तुला लंका जायची राक्षस मारायचे आणि सीतेची प्राप्ती करून घ्यायची. बोल रात्री नहरतेच्या मोंडा तरुणी काळी बेच बळ पांडा शेजावया रावणाचे मोंडा कपी प्रचंडा भेटवाली. चामुंडा नावाची जी होती रात्र नव्हती ती काय होती चामुंडा होती. रावणाचं शिसाळा म्हणजे धडा वेगळं शिर करण्यासाठी मारुतीला सहकार्य झाले. अहो काहून नाहीत होणार. सगळ्या देवताच मारुतीला प्रगट आहेत. सगळ्या देवता का कारण एकदाच मारुतीला वज्र हाणलं होतं. श्वास वाऱ्यात बंद झाला होता. ब्रह्मदेवाचं पोटात टम झालं होतं. सगळेच शरण आले होते मारुतीला सगळेच की बाबा वारा सोडा नाही तर आम्ही मरतो तर हे करू. आणि तेव्हा दवाखाने बी नव्हते पोले मारा नाही तर इकून ऑपरेशन करून हवा काढली असती इकून करून हवा काढली असती. पण तेव्हा असं काही नव्हतंच. एकच उपाय होता रामबाण उपाय. राम नामे राम नाव घेतलं की रोग जाता सगळं नाहीसं व्हायचं. म्हणून या ठिकाणी सगळ्या देवता मारुतीला प्रसन्न होऊ लागली आहे. ऐसी देखो रावणा आठवे सीता सती झाली विहर प्राप्ती. बोल
सीता कामार्थी सकाम बघा कोणाला कशाचं बेकाराला पासायचं. मारुतीला मातात मला सीता भेटली पाहिजे म्हणून रात्र त्यांनी मागून घेतली. पण इकडे नातू महाराज म्हणतात त्या लंकेमध्ये काय झालं, रात्रीचे 12:30 वाजले. झोप पडून केव आला, राजा राहून आला. पुढे सीता काट्या पोट्याला, सीता माता चोट्याला. उठले ते झोपेतून, डोळे चोळे गुळला तर नाहीच केला. आणि काय आलं मनामध्ये, सीता आणून ठेवली अशोकवनात. तिच्या संग आणखीन बोललो बी नाही, काहीच नाही. कामा तुरा निद्रान भयन लज्ज. काम वासनेच्या अधीन झाला माणूस, त्याला झोप येत नाही, भूक लागत नाही, तहान लागत नाही. तसा याला काम जोर नावाचा जोर झालेला आहे. राजा राहून आला, उठला आणि काय म्हणतो, आईसी देखोनी आराती आनंदे उल्हास मारुती. पुढील कथेची अनुरती सावध श्रोती परिसार. मारुतीला आणून झालेला आहे, रात्र झालेली आहे आणि आता पुढे काय कथा घडणार म्हणून नाथ महाराज म्हणतात सविस्तर ऐका. वस्त्र भरणे नुशीत दिव्य चंदनारोग लिप्त सीता कामे लखनाथ पुष्पे अंत तळमळी. आता याच्या मध्ये सीता दिसू लागली राजा रावणाला. अहो फुलाची गादी होती, फुलं टोचू लागले, फुलं तळमळ करू लागला. तळमळ, या अंगडाव त्या अंगडाव, या अंगडावली त्या अंगडाव. का मला सीतेला भेटायचं. कोण म्हणतं, राजा रावण म्हणू लागला. आणि मारुतीला तालीम झालेला आहे. बोला, जैसे काखन निराधार तैसा लागे सुमन से सुमन माळा पोळी भार चंदन शरीर तप्त होय. नाथ महाराज म्हणतात खैराचे इंद्रिय जसा शेक लागतो ना, त्याप्रमाणे फुलाचा कधी कोणाला शेक लागला का हो. किती नरम असतात, किती मऊ असतात, हे का नाही. पण ते त्याला पोळू लागले हो फुलं. का काम जोर झालेला होता. आणि ज्याला जोर गावाचं बाधा झाली ना, त्याला गोड कधी लागत नाही, त्याला तेलकट खाऊ वाटत नाही, कारण त्याला अन्नावर त्याची भावना जात नाही. तसा याला काम नावाचा जोर झाला होता. कोणाला, राजा रावणाला. म्हणून फुलं सुद्धा पोळू लागले. नावडती भोग उपचार नावळे विनातंतीस मधुर. नावडे स्त्रियासी शेजार नावडे मधुर रसपान. याला काहीच आवडेल, पंचपक्वानाचं जेवण केलं गिळलं, हे का नाही. बर मधुर विना लावला. चारचपटीमध्ये सज्जन महाराज विना लावला, किती मधुर वाजवला. पण हे काय याला आवडेल का, कोणाला, याला नाही. राजा रावणाला आवडेल का. एकच झाड लागला, कधी जाईल आणि कधी सीता. मला सांगा किती बायका होत्या राजा रावणाला. 80,000. आमचे उद्धव महाराज म्हणले 80,000. बरं ठीक आहे. मग 80,000 कोण्या बाबने लग्न लावले, कोण्या बाबनं. आम्ही एकदा गेलो तिकडे नगरकर कथा करायला दोघं बी. म्हणलं आपण इकडून एक एक बायका घेऊन जाऊ. मग त्यांनी विचारलं आम्हाला तुमचे पहिले लग्न. म्हणलं हो 2-2, 3-3 लेकरीत आम्हाला. म्हणले फार कधी झाली का, म्हणलं नाही झाली. म्हणजे मग कोण लग्न लावून बापा बाबा म्हणला आम्ही कशाला जावा का सज्जन महाराज. अहो आमचं दुसरे लग्न लावायला बामणे घेते. मग या राजा रावणाच्या 80,000 कोण लावले हो. बळजबरीनं आणले होते यानं, बळजबरीनं. ऋषीच्या काही मुली पळून आणल्या, राजाच्या काही मुली पळून आणल्या, सगळ्या पचल्या याला, सगळ्या. पण एक नाही पचली. आता आपल्याला एकच पचलेलं, एकच सांभाळलं, है का नाही. फारच आहे सरबार अजिबातच नाही हो. तशी राजा रावणाला या सीतेबद्दलची तळमळ लागली. बोला, जैसी देखी स्वयंवरी तैसी आठवली सीता सुंदरी. चंदूर चर्चित भाग श्री चाफे कोरटीस कुमार. राजा रावणाच्या मागे लक्ष गेलं. कुठे गेलं, स्वयंवराकडे गेलं. मुलगी पाहायला जाते टायमाला. तेव्हा सज्जन महाराज याला बोलित का हो. बरं तेव्हा फोन बी नव्हती. फोन असते तर फोन केला असता, पण फोन नव्हते. बर कार्ड
पोस्ट बनला पलीकडे जाता येत नव्हतं. 400 कोसाचा समुद्र होता ना, पण त्याला पत्र नव्हतं. देशोदेशी त्याला होतं. मग बिगर पत्राचं जावा का? नाही जावा बिगर पत्राचं. पत्रिका असली तरच जावा. नाही तर ती म्हणते अहो तुम्हाला नाही माहीत, माझ्या भावानं पत्रिका टाकली, तुमचा फोन कुठं असेल, रेंजच्या बाहेर असेल, तिला आस लागती बरं का तिकडं. हा लागती ना, आहे का नाही. बिगर पत्रिकाचं जाऊ नये. बिगर पत्रिकाचं गेले की अपमान होतो. कोणाचा झाला? तुम्हाला कालच्या महाराजांनी सांगितलं असेल का, आहे का नाही. सतीची हे का नाही सांगितली का नाही. माझ्यावर सुद्धा अपमान झाला होता, पत्रिका नव्हती म्हणून. मग राजा रावणाचा अपमान कुठे झाला? मिथिला नगरीमध्ये झाला, जनकाच्या तिथं. मग तिथं त्यानं मुलगी बघितली होती, सीता. कशी बघितली होती? भांगामध्ये शेंदूर भरलेला आहे, शेंदूर. हा कुंकू आता म्हणतो आपण त्याला, पण उद्या महाराज शेंदूर म्हणतात त्याला. शेंदूर भरतात. आता भरतात ना लग्नामध्ये सुनमुख पाहायच्या टायमाला, तर भांग बी त्याला नीट पाहिजे बरं का, असा मधातून आईन मधातून. पण हे इकून पाडतंय नागमोडी वळण करतंय, है का नाही. त्याला भांग बी नीट पाहिजे, तिथं शेंदूर भरला जातो. त्या शेंदुराचं कारण चालता चालता तुम्हाला सांगतो. सीता मातेच्या भागामध्ये शेंदूर भरला होता, रामाला सुख व्हायचं. हा प्रश्न मारुतीने केला होता. तू भागामध्ये शेंदूर का भरती? ती म्हणली माझ्या मालकाला सुख मिळतं म्हणून. तेव्हा मला नुसत्या केसात जर गुलाल भरल्यावर, तो शेंदूर भरल्यावर सुख मिळतं, देव सुखी होतो. मग अंगाला शेंदूर लावल्यावर किती माझा राम सुखी होईल. म्हणून मारुतीला शेंदूर हे जनार्दन महाराज. मारुतीला मला सगळ्या अंगारात लावतो. म्हणून रामाचा सगळ्यात आवडता भक्त प्रिय कोण आहे? मारुतीराय. का? शेंदूर त्यांनी अंगाला लावला. पण आपण एक देखावा म्हणून भांगामध्ये कुंकू भरतो. बरोबर आहे ना? देखावा म्हणून. का हे तुम्हाला माहित होतं आपला नवरा सुखी होतो को भागामध्ये कुंकू भरलं म्हणून? खरं सांगा, करा बरोबर. ह्यात कोणाला माहित होतं? मग तुम्ही कशा लग्नात भांगामध्ये ते गुलाल भरतात? बरीच जा, त्यानं मालकाला सुख होते. पण शेजा जाऊ नका आणि बोट मोर जाऊ नका. त्या मेल्याची रंडकी होऊ त्याला सांगितलेलं आणलं नाही. बायाला दुहेरी येते बरं का, दुहेरी तिचं नाव. त्याची रांड रंडकी. आता रांड कोणी त्याची आणि ती रंडकी होऊ काय? कुठे शेत घेते आले काय घेतात, टाळाला मेळ लागत नाही वा. असो म्हणून चला जाऊ पुढची बाय. कमल नयन कमल मान मान गुण लक्षे आठविता धनस्तन मूर्छा पण रावण. आठवलं झालं त्या सीतेचं रूप, आठवलं, मनामध्ये ध्यान केलं, गोरी पान दिसू लागली आणि भागामध्ये कुंकू भरलेलं. जे ज्यावेळेस आठवलं ना त्यावेळेस त्याला मूर्छना झाली. धार दिसी खाली. हरी सीता लागली मधुर जीव घेईल लंखानात झाडणी भरणी न चलते सांडणे जे मात मानिना. आता सगळ्याच विसरला का? मूर्छना लागली स्वरूपच आठवलंय. काय आठवलं त्यानं? मागचा काय आठवला. अवस्था बदलली महाराज. तसं तुम्ही आठवा देवाला, तुमची काया सुद्धा बदलती महाराज. राजा रावण एवढा पापी होता का देव? पापी नव्हता नव्हे महाराज. एक आपला म्हणण्याचा भाग आहे त्याला पापी म्हणून. नाही त्याच्यासारखा पुण्यवान कोण नाही. हा विना त्यानं तयार केलाय. हे त्याचं डोकं आहे आणि या त्याच्या शिरा येता पाच. महादेवाचं गायन केलं होतं त्यानं, आहे का नाही? मग साधं आहे का? आता तुम्हाला म्हणलं एखादं बोट कापून द्या, देताल का तुम्ही? एखाद्याला मला एखादा मणी काढून रामायणाला अर्पण करा, करतान का? मग रावण चांगला का आपण चांगले? हा, रावण चांगला. 3 जन्म घेतले त्यानं देवाच्या हातून मारण्यासाठी. पण एक सांगण्याचा उद्देश आपण त्याला पापी म्हणतो. नाही तर का म्हणतो पापी? याचं कारण बी आहे. कारण तो वर्तणूक तशी करू लागला, वागू लागला म्हणून पापी मानायला काय हरकत नाही. पुण्यवान आहे. आणि जय रामाचा झाला का रावणाचा झाला? विजय कोण मिळविला कोणावर? आता राम अवघड आहे. हा झाल्या वया थोड्या राहिल्या. जय रावणाचा झाला.
मरण माझे मरून गेले मजला केले आज. देवाला जरी नाही मिळालं, देवाला पुन्हा अवतारे घ्यावंच लागतात. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, अवतारा माग अवतार आहे का नाही. म्हणून या ठिकाणी असा रावण या ठिकाणी सगळंच विसरले. सीता लागली तेही अवस्था धीर न धरावे लंकानाथा सका माता विभळ. मला तर वाटेल याच्यावरून एखादी म्हातारी 90 वर्षाची वावळूनच टाकाव. असे स्वर काय हाय याला लय खपिलेत बरं का, लय मारले तर सूचक लोक. हा लय लय खपिलेत. आणखी मला खपवायच्या मागे गोष्टी हा पण नाही. हा सूचक लय जणाला पुरतेच बरं का. लढवते महाराज पुरतेच म्हणजे सांगायला बरं का. नाही तुम्ही तर मी वाचायचे उद्धव महाराज मला पुरतीत का. हा सांगायला आताचा आनंद नाही का करतो. म्हणून राजा रावणाला धास्ती लागलेली आहे, सीतेची आस लागली आणि तळमळ करू लागला. बोल सीता कामे कामातूर त्याचे विषया स्त्री शेजार अल्पय होता संचार गोप्य दुर्धर शेवती. अल्प जरी संचार झाला जरासा लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला ते लोखंड राहिलं का. लोखंड केवढे किलो आहे तुमच्या गावात. भंगार 20 रुपये किलो आहे. 20 रुपये बरोबर आहे ना. हाय का केस केवढ्या छटाक 300. मग किंमत लोखंडाची जास्त का केसाची. हा पण तेच लोखंड 20 रुपये किलोच्या परिसराला लावलं. 110 रुपये तुळ्याने विकलं महाराज. केवढं विकलं. जे 20 रुपये किलो विकू लागले 110 रुपयाचे 10 ग्रामचे 110 रुपये 1,10,000 येऊ लागले. किती 10 ग्रामचे आणि किलोचे 20 रुपये देऊ लागलो. पण कोणाची संगत जडली. परिसाची संगत जडली. त्या नावाप्रमाणे राजा रावण म्हणतो मला कधी कधी सीता ब्रह्मा वेद पडे घडघडाट वाह पडती नित्य शांती पाठ त्या शिवानी ती राजभाट मौन निष्ठा रहा स्वामी. अहो एवढे वेद पाठक रात्रंदिवस घोकरपट्टी करता त्यालाही मुद्रा लागत नाही. हो लागत का. वेद पाठ अध्ययन सगळे ग्रंथ वाचले पण इतक्या आशा लागती का देव भेटायची. किती राजा रावणाला आशा लागली सीतेला भेटायची रात्रीच्या टायमामध्ये आणि सारखं तळमळ करतो. बोला दूत म्हणते बृहस्पती वर्धा बडबड किती किरकिरसी किती जन्मसिंद्र सभे प्रती तैसी वर्तती न करावी. असं कधीच वागायचे नाही महाराज. चांगल्या सुख समाधानानं ठेविले आनंद तैसेची राहावे. चित्त असू द्यावे समाधान. आपलं चित्त समाधान राहिलं पाहिजे. पण राजा रावणाकडे एवढी धनसंपदा होती पण चित्त त्याचं महाराज ठिकाणावर नव्हतं, समाधान नव्हतं. हाय हाय करून मला पण समाधान झालं नाही. सगळे गमवले त्यानं. 1 लाख मुलं गमवले, 1.25 लाख नातू गमवल्या आणि 80,000 बायकाच्या कपाळाचं कुकू पुटलं. का पुटलं. फक्त चित्त समाधान नाही म्हणून एवढं घडलं महाराज. नारदाविना आवरी तो परा आला पण पुरे करी रावणा स्वस्थता नाही शिरी नाचणी दुरी दौडाव्या. समाधानच नाही ना. माणसानं समाधान धर असावं कधीही समाधान राहा. आणि जिथं समाधान आहे ना तिथं कोण्याच गोष्टीची कमी नाही महाराज. कमी नाही बरं का. फक्त समाधानी राहा तुम्ही. पण आपलं मन समाधान होत नाही ना. मग आपण किती धावपळ केली म्हणजे आपल्याला मिळत की आता 5 एकरचं 10 एकर केलं, 10 एकरचं 20 एकर झालं. समाधान मानवलं नाही महाराज. मानी 1 ताळी बांधला 2 ताळाचं तरी आशा लागती नाही. बर काय करू उपयोगाची आशा लावून. म्हणून माणसानं समाधान राहावं. त्याप्रमाणे राजा रावणाचं मन समाधान एवढं असेल तरी नाही महाराज. दूत ब्रह्माते नमस्कारिती समयोन हे अध्ययना प्रती
कोणा व्यथन खापती पुष प्रजापती तुतासी. अहो या राजा रावणाला एवढी तळमळ लागली, किती लागली. आता ब्राह्मणाला विचारलं महाराज आमचं पैसे सांगत, ते म्हणजे आता वेळच नाही. वेळच नाही म्हणजे थोड्या वेळाने या तुम्ही, आम्ही काय करायला, तुम्ही एक पाठक करायला त्यांच्याकडे फुरसत आहे का नाही. तशी राजा रावणाला सारखी तळमळ लागली, कधी असं कोणात जाईल आणि कधी सीतेला मी बोलल, असा राजा रावण विचार करतो. भूदूत म्हणती हे गुप्तमात प्रगट करो नये लोकांत. तुमचा समर्थ वचनार्थ ऐका व्रतांत लेखेचा. आता जी कथा चालू होणार आहे, नाथ महाराज म्हणतात सविस्तर तुम्हाला कथा मी सांगतो. सीतेचा भाग शेंदूर चर्चित तोची भाला धगधगीत मृतला रावणाच्या हृदयात येणे अस्वस्थ लंकेश. आता सीतेच्या भागाचं वर्णन या ठिकाणी नाथ महाराज करतात. सीतेनं भाग मधामधून केला होता. पूर्वी ज्या भांग पाडायच्या आणि पाठीमागून काय राहायचं, काय राहायचं, बुचुडा. बरोबर, बुचुडा राहायचा. काही कालांतराने तो बुचुडा गेला सज्जन महाराज. भांग राहिला जसाला तसा, पण बुचुडा गेल्यावर काय आलं, वेणे आले. किती आल्या, 2 आल्या. काही कालांतरानं त्या दोन्ही याने गायब झाल्या. किती राहिल्या, 1 राहील. बरोबर आहे. काही दिवस ती 1 राहिली. त्याच्यानंतर एक यानी बंद झाली. नका पत्र घेऊ नका, मोकळे केस सोडले महाराज, मोकळे है का रे. तसे राजा रावणाचे केस मोकळे सुटले होते. मोकळे केस मोकळा कधीच होऊ नये, आणि आता केस मोकळे सुटले म्हणून आमच्या चपात्यामध्ये केस निघाली. भाजीमध्ये केस निघाली का. पहिल्या मायमाऊलीत आमचा केस पडत नव्हता त्याच्यामध्ये, का पडत होता पोले महाराज, खरंच सांगा. हा आता मी सकाळी चपाती त्वरा गेलो, मारलं इटली का काय, त्याचा द्वारा तुटाला का. असं अवघड आहे महाराज रामायण, हे का नाही. फक्त आमच्या देशाचा एक पंतप्रधान एकमेव होऊन गेला राष्ट्रपती, तिचं नाव आहे प्रतिभाताई पाटील. डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही, डोक्यावरचा पदर पडला. आणि आता डोईचा पदर, डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी. मी नाही म्हणलो बाबा, हेच म्हणायले. डोक्यावरचा पदर खाली आला खांद्यावर आणि भरल्या बाजारी. लग्नामध्ये लग्न मंडपात किती माणसं असतात, तर त्याच्यातून ती पदर घेते का. मी नाही म्हणलो, हेच पटपुटी. जानकी कामे रावण भांत सर्व खाणे निज स्मार्थ. हित सांगे त्याचा करी घात. चेतासने पात लंकेशा. राजा रावणाला कोणी शहीद सांगत असेल, बापू हे करू नको, तू नेऊन दे, त्याला मारूनच टाकायचा. तो का कामान तूर झालेला होता म्हणून भावाने सांगितलं, नाही पटलं विभीषणानं सांगितलेलं, लाटा घालून काढून दिला, हे का नाही. मग आपुल्या हिता असेच धन्य माता पिता तयाची. आपल्या कशात तिथे हे जाणव महाराज. काही लोकांना सांगून बी हित कळत नाही. राजा रावणाची तीच गत झाली, सांगितलं हिताच्या गोष्टीच्या, पण नाही पटलं. काय झालं, सांगता एकांत गोष्टी अशोकवन लक्षोणी दृष्टी. रावण कामक्षोभे कुठी सीता गोरटी देखावया. असं मनामध्ये विचार
आणि त्या पंजावरून फुलाच्या पंजावरून उठलं आणि निघालं की कुठं निघालं अशोक वनाच्या दिशेनं हा राजा रावण सीतेला पाहण्यासाठी चाललेला आहे. 4 महिने मी सीता अशोकवने ठेवली प्रथा बळेची भोजन मी आता म्हणून कस कामाता कुटीला मनामध्ये विचार केला 4 महिने झालं सीतेला अशोक वनामध्ये आणून ठेवलं. आता तिनं जरी मला नाही पसंत केलं तरी काय करील बळजबरीनं तिच्या सर्व संभोग करील. एवढी ताकद आहे का तुझ्यामध्ये? हा तिथं जाऊन पाय अशोक वनामध्ये त्या बापाचा बाप बसलेला आहे कोणाच्या राजा रावणाच्या झाडावर गुप्त रूपानं राजा रावणानं मनामध्ये विचार केला डोळे चोळून निघाला. मत चाले लंकापती संयोजित शेतानुशेती स्वर्ण दीपिका घेऊन हाती केलं सिंचेती सुगंध लाखो समाया सोन्याच्या समाया कारण उजेड होता रात्रीच्या टायमाला जायचं ना उजेड लागतो ना है का नाही. पहिल्या समायाची उजेड होते पहिल्याने लग्न टेंड्यामध्ये लागायचे नंतर बत्तीवर आले खल्लावर आले आणि आता लाईटिंगवरच आले है का नाही. म्हणून अंधारात जाण्यासाठी सोन्याचा समय होता राजा रावणाकडं. हो लय सोनं होतं तिथं लय सोनं होतं. आपण इकडेच माळण खोळ खांदू खांदू घ्या रे सगळ्यांना लंकेमध्ये जायला सोनं पाहिजे का है का नाही. सोन्याची लंका आहे ना सांगितलं ना त्या दिवशी सोन्याची लंका आहे एका एका अवयवाची किंमत किती येतं कशाला तुम्ही पारंड डोंगर खांदता आहे का नाही. पण त्यानं सोन्याच्या समाया लावल्या आणि उजेड करीत वाटाणा युक्त मानिकी शासंक छात्र धरले की व्यजने वाले त्याने की विड्या की देता राजा रावणा सगळे काही काठी धरणारे होते वारा घालू लागले त्याला गरमी होऊ लागली ना. राजाचा धर्मच येतो वारा घालायचा. आता मी वारा घालतो कारण लंकेच्या राजाला वारा घालायचा म्हणल्यावर कसा घालायला तू तो वारा सांगूच का चालता चालता सांगतो त्याला पद सूत्र किंकिनी विचित्र सूत्र सांग आणि असा राजा रावण थाटामाटामध्ये वारा घाली चालला होता. भावतालून माणसं पुढे माणसं पाठीमागे माणसं आणि अशा अवस्थेमध्ये अशोक वनामध्ये सीते संघ बोलण्यासाठी राजा रावण जात आहे. मुकुट कुंडले अलंकार मणी मुक्ता माळा निरहार वाकी अंधवाचा गजर चरणी तोर बिनाचा भंजरीचे कपडे घातले दादाजीने घातले मुकुट घातलेला आहे डोक्यावर. जसं काही त्याला सीतेनं पसंतच केलं पाहिजे नटून थेटून चालला तो इस्त्रीचे कपडे नवटे महाराज हा इकून शेंट मारलेला आहे इकून हातर तेल लावलेलं आहे कानात काही बोळे घातले कान फुटले होते का काय है का का कारण मला मुलगी पसंत करीन ती सीता वस होईल म्हणून आणि वाटानं गजर करीत आले राजा रावण. सुगंध चंदनाची उडी पदके शोभती दशक खडग वसोनी गोष्टी सीता पेटीचा लीला चंदनांगाला लावलेला आहे हातामध्ये खडग घेतलेला आहे भाला घेतलेला आहे का भाला पाहिजे म्हणले जर नाही तिनं पसंत केलं तर बळजबरीनं धाक दाखवून ती माझी झाली पाहिजे तिला भीती दाखवावं लागल म्हणून त्यानं हातामध्ये खडग घेतलं राजा रावण निघाला. चालेला अशोक वनाप्रती सोय स्त्रियाने नोकिती येत दीपिका दाविती बळी म्हणती पैकी असा राजा रावण अशोक वनामध्ये सीतेला वश करण्यासाठी चाललेला किती थाटामाटानं चाललाय ज्याचा थाट झालाय हा ते जमत नाही बरं का देवाला ते भर होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. याला प्रॉपर्टीचा अभिमान झाला होता रूपाचा अभिमान झाला होता दागदागिन्याचा अभिमान झाला होता पण त्याचा सगळा अभिमान सीता कशी नाहीशी करते आहे का. रावण येता सीते
हनुमंताचे चिंती बरं. पुरक्षी सरसवला मारुती लंकापती ते तुमसावया रावण आले तर सीतेपाशी मारुतीरायनं झाडावरून पाहिलं कुर्र 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 जात खाल्ली मारुतीरायनं का कवा कवा याला धुमशीन मी याला कवा मारीन यानं फक्त सीतेसंग बोलणं करावं सीतेच्या अंगाला हात लावावं याला जर वापस जाऊ दे तर म्हणले मी बी माझ्या आईनं कोरा चहा प्याला नाही म्हणली चहा कोरा प्यालाच नाही म्हणले आहे का नाही कसा चहा प्याला होता कसा कोण म्हणलं दुधाचा तेव्हा चहा होता का राम अवतार में फल फलावत कृष्ण अवतार में घी कलयुग में चाय फुक फुक करती हा माया माईनं फळं खाल्ली होती हा मारुतीराय म्हणतात याला जर नाही मारील ना तर म्हणले अंजनीचा बाळ नावच जगामध्ये सांगणार नाही मारुतीराय झाडावर खवतळे जाईल बोला आरे रावण झोपता सीतेशी काय बोंबने रामापाशी काय होईल सांगू जाता सुग्रीवासी लाजेल मजसी पुरुषार जर राजा रावणानं हात सीतेला लावला आणि मी जर परत सुट्टी घेऊन गेलो रामाला सांगता येणार नाही सुग्रीवाला सांगता येणार नाही आणि सगळे तिथं माझी काय होईल लाज लज्जा काढल्याशिवाय राहणार नाही हे जीवन रे सांगू जाता अभिमान म्हणे न पुषकता वाह! काय मारीन लंकाना बोला, बोला, बोला. न पुसता श्री मारुतीराय म्हणतात ज्याला जर नाही मारलं तर माझ्या अंगामध्ये नको शकता म्हणजे मी कधी नाही बाई नाही जे टोल नाक्यावर असे करतात 10 रुपये मागतात त्याच्यातलं दृष्टांत दिलं नाथ महाराजांना नपुसक त्याला म्हणतात त्याला स्त्री म्हणता येत नाही पुरुषही म्हणता येत नाही ती अवस्था माझी होईल सगळे नाव मोठं मला ठेवतील कोण मारुतीराय विचार करतात बोला मज देखता श्रीराम भाजा कांजो जाता राक्षस राजा काहीतरी काही सिरे विष भुजा काय पूजा करीन मी जर माझ्या समोर माझ्या मालकाच्या पत्नीला जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर याचे 10 मुटके कसे खुडेल मी आता मिरच्याचे देठ खुडायला येळी लागत तिथा कशानं खुडतात मिरच्याचे देठ ठेसा करायच्या टायमाला कशानं ते का मॅच सांगायचं का आम्ही का ठेसा खुडतात का नखानच खुडतात ते देठ आहे का नाही तसे नखानं म्हणले 10 मुटके या राजाला ते मी खुडील असे मारुतीराय आधीच न करावा घात सीतेपाशी लंकानाथ कैसी बोली बोलो न तोरतात मी ऐको पा मारुतीराय म्हणजे आधीच मारू नये का आधी जाऊ देवा काय बोलतो काय नाही आणि जर